अहिल्यानगरमध्ये थरार, पोलिसांना बेदम मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू। अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे। नगर कल्याण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। बाळासाहेब भापसे व अविनाश बर्डे अशी मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत। या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून मारहाण करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी धरपकड सुरू असून 6 जणांना ताब्यात घेतले आहे। तसे झाले असे, नगर मनमाड महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली 11 डिसेंबर रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता। कोतवाली पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करत असताना सदर मृतदेह पाहण्यासाठी उड्डाणपुलावर नागरिकांनी गर्दी केली होती। काही वाहन चालकांनी पुलावरच त्यांची वाहने उभी केली होती, त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। त्याच वेळी पोलीस कर्मचारी भापसे व बर्डे हे एक नोटीस बजावण्यासाठी कल्याण रोडने जात होते। उड्डाणपुलावर एकाने रस्त्यातच गाडी उभी केल्याचे पाहिल्यावर त्यांनी त्या गाडीधारकास गाडी बाजूला घेण्यास सांगितले। त्याचा त्याला राग आला आणि त्याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली। तसेच आपल्या इतर साथीदारांना बोलवून 10 ते 12 जणांनी दोघा पोलिसांना मारहाण केली। त्यात ते जखमी झाले। दोघांपैकी एकाला खासगी रुग्णालयात तर एकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे।